आंबेगाव तालुक्यामधील पेठ इथे काही दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेबाबत तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। असे असताना याबाबत विरोधक आणि पक्षामधील काही जणांनी दिलेली माहिती ही चुकीची आहे। यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झाला नाहीये। या स्पर्धा गाव पातळीवरती भरवण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्याच्याशी पक्षाच्या फंडाचा कुठलाही संबंध नाहीये, असा खुलासा आयोजक अजिंक्यतारा स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किरण कांबळे आणि पेठ बजरंग दल अध्यक्ष उमेश कंधारे यांनी केलाय। तसेच याबाबत भाजपचे नेते जयसिंग एरंडे यांनी दिलेली माहिती ही चुकीची आहे, लोकांची दिशाभूल करणारी आहे आणि पक्षाची बदनामी करणारी आहे। ते वक्तव्य जे त्यांनी केले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असंही ते म्हणाले। त्याचे आयोजन पूर्णतः अजिंक्यतारा पेठ व बजरंग दल पेठ या संघांनी केले आणि दोन्ही ग्रुप आमचे एक असून याचं पूर्ण आयोजन करताना आमच्या जो कारभार असतो, जो प्लॅनिंग असतो, या प्लॅनिंग मध्ये देताना जी मिस्टेक झाली, प्रिंटिंग मिस्टेक मुळे ते बॅनर तर आदल्या दिवशी लावले जातात। त्या दिवशी आमची चूक आमच्या लक्षात आली, हे सी झाले, सीएम झाले, हे सीएम नको व्हायला लागत होतं। ते आमच्या प्रिंटिंग नुसार आम्ही ग्राफिक्सवाल्याकडून चेंज करून घेऊन आम्ही त्याचं पीएम करून घेतलं आणि ते लावलं। याच्यात मला नाही वाटत आणि आमच्या कुणालाच वाटत नाही हे पीएम चे शेगच होतं, सीएम चे शेग अगोदर संपलेलं होतं। हे आम्हाला पूर्णतः कल्पना आहे याची आणि कुठल्या प्रकारे आम्ही ती चुकलेलं नाही। आमचं सीएम चे शेग नव्हतं, पीएम चे शेगच होतं। आता हे इंटरनेटवर चूक बोलीने कुणी काय टाकला असेल, सीएम पीएम आणि आमच्या कुणी गेला असेल कुणाकून, ते ह्या ग्राफिक्सवाल्याच्या चुकीमुळे आणि जे पाहिलं जात नाही प्रत्यक्षात कोणा चूक ती माणसं कोण झाली आणि आयोजन करता रे आम्हीच आहोत, बजरंग दल पेठ आणि अजिंक्यतारा पेठ। शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संपर्क प्रमुख असलेले जयसिंग एरंडे यांनी सांगितलं होतं की ही जी सीएम चषक भरवण्यात आलं आणि ज्या पद्धतीने फीचा विषय असेल किंवा इतर विषय असेल, ही आमच्याकडनं झालेली चूक आहे आणि आम्ही पार्टीने दिलेला फंड हा स्वीकारला आहे आणि ही आमची जी प्रवेश फी घेणं किंवा ही इतर आमच्या चुका आहेत असं त्यांनी मान्य केलं होतं। मात्र जयसिंग एरंडे यांच्या वक्तव्यानंतर लोकांचा असा भ्रम झाला होता की हा सीएम चषकच आहे, त्याबद्दल काय सांगतात? नाही, हे सीएम चषक नव्हतंच, हे आपण पीएम चषक म्हणून भरवलं होतं, त्यामुळं फंडाचा तर काही प्रश्नच येत नाही। आणि हे पीएम चषक भरवलं होतं आम्ही, त्याच्यामध्ये जी बक्षिसं होती ही संजू शेठ थोरात, विकास शेठ रासकर, बांधस नाना काळे, ताराचंद कराळे डॉक्टर यांनी ही वैयक्तिक बक्षिसं दिली होती आम्हाला। काय त्याच्यामुळे फंडाचा काही प्रश्न येत नव्हता आणि हे पीएम चषक म्हणून आम्ही या नावाने भरवलं होतं। आयोजक ह्या पीएम चषकच्या असं भाजपचं काय असं एवढं हे नव्हतं। याचे आयोजक अजिंक्यतारा क्रिकेट क्लब आणि बजरंग दल पेठ यांनी याचं आयोजन केलं होतं आणि हे सगळे वैयक्तिक रक्कम घेऊन याचं नियोजन झालेलं होतं। जयसिंग एरंडे यांनी जे वक्तव्य केलं का आम्ही पार्टीचा फंड स्वीकारला आहे आणि हा जे आहे सीएम चषक आहे, त्याबद्दल काय सांगता? नाही, तो स्वीकारलेला आम्हाला काही माहित नाहीये। त्यांनी स्वीकारला असेल तर ते त्यांनाच माहिती, कारण त्या फंडाचा आमचा काही संबंधच येत नव्हता। तो सीएम चषक साठी फंड असेल तर त्या सीएम चषक साठी त्यांनी फंड स्वीकारला असेल तर आम्हाला काही माहित नाही त्याची। खेळाच्या माध्यमातूनच मुलं एकत्र जोडली जाऊ शकतात। आता याच्यात काय झालं आम्हाला काही माहितीच नाही नंतर, पहिली गोष्ट। पण स्पर्धेमध्ये चुका या आयोजन करणाऱ्यांकडून होत असतं। आता आयोजन करताना आमच्याकडून जे तुम्हाला माहिती कळली असेल त्यातून आमची चुकी आम्ही मान्य करतोय की प्रिंटिंग मिस्टेकने आम्ही ती चुकी रात्रीतून असं वाटत असेल, कुणाला शंका असेल, ही चुकी आम्ही सकाळी संध्याकाळी कधी पण दुरुस्त करण्याचा हा आयोजनाचाच निर्णय। पण स्पर्धेचा पहिला चेंडू पडला त्यावेळेस ती स्पर्धा पीएम चषक नावाने आणि आयोजन करणारे अजिंक्यतारा पेठ व बजरंग दल पेठ हेच आयोजन करणारे आहेत। जयसिंग शेठला माझं एकच सांगणे का उद्घाटनच्या दिवशी तुम्ही होते तिथं, उद्घाटनच्या वेळेस तुम्ही बोलले पण तिथं भाषण केलं, ते जे भाषण केलं तुम्ही ते सीएम चषकचं भाषण नव्हतं, तुम्ही पीएम चषक उद्घाटन केलंय। याची त्यांना पूर्णपणे कल्पना असली पाहिजे का आपण पीएम चषकचं उद्घाटन केलंय आणि मग पीएम चषकचं जर उद्घाटन केलं असेल तर सीएम चषकसाठी जो निधी आलेला आहे किंवा जो फंड आलेला आहे
त्याचा इतर काही एक काडी मात्र संबंध येत नाहीये. आणि तो जर तुम्ही स्वीकारला असेल तर तुम्ही त्याचं काय केले हे तुम्ही तुमच्या पद्धतीने समाजाला सांगितलं पाहिजे, हिशोब दिला पाहिजे. त्याचा ह्या लीगशी किंवा ह्या चषकशी त्याचा काही एक संबंध नाहीये. आणि जे तुम्ही सांगितलं असेल का प्रवेश फी 15,000 रुपये घेतली, त्याची एवढी अमाऊंट झाली, तर ती अमाऊंट तुम्ही म्हणता का आम्ही त्याचं आयोजन केले, तर तुम्हाला ती माहिती पाहिजे तुम्ही कुठं खर्च केली ती म्हणून. आणि आमचं तर असं म्हणणं आहे की आमचे बॅनर पण तुम्ही बघा, आयोजक हे बजरंग दल पेठ आणि अजिंक्य तारा क्रिकेट क्लब पेठ हेच आयोजक होते याचं PM चषकचे. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला विचारलं असतं तर आम्ही तुम्हाला सगळे हिशोब दिले असते का बाबा आम्ही जे 15,000 रुपये फी घेतली ते कुठं खर्च केले, कसे खर्च केले, हे आम्ही तुम्हाला आजही द्यायला तयार आहे. तुम्ही कधी आमच्या समोर या आणि आम्हाला विचारा, आम्ही त्याचे पूर्णपणे हिशोब तुमच्या पुढे मांडायला तयार आहे, कुठं खर्च झाले कुठं नाही. पण तुमच्या ह्या चुकीच्या बाईटमुळं आणि ही चुकीची बातमी तुम्ही दिली तर त्याच्यामुळं आमची बदनामी झालेली आहे. आमचीच नाही तर पक्षाचीही बदनामी झालेली आहे. त्याच्यामुळे जयसिंग शेठ तुम्ही जरा थोडासा विचार करा आणि मग बाईट देत चला. आणि CM चषक PM चषक ह्या शब्दांचे खेळ मांडू नका आणि थोडस विचार करून हे करा. तुम्ही चांगल्या पदावरती आहेत, तुमच्या पदाचा चांगला वापर करा आणि तुमच्यामुळं कुणालाही गालबोट लागेल, कुणाचीही बदनामी होईल असं काही वक्तव्य करू नका. हीच माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. आणि मी आजही सांगतो का ते PM चषक होतं आणि त्याचा आढावा तुम्ही कधीही आमच्याकडून घेऊ शकता. त्याचा आम्ही कुठे खर्च केले, किती खर्च केले हे आजही तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.